आज आपण शिकणार आहोत तिळगुळाची पोळी न फुटता कशी करावी। तिळगुळाचं सारण तुम्ही दिसत असेल व्हिडिओमध्ये मी कोरडं केलं आहे। तिळगुळाचं सारण जर चिकट केलं तर ते एकाच ठिकाणी राहतं आणि नीट व्यवस्थित पसरत नाही। त्यामुळे कोरडं तिळगुळाचं सारण करावं। तीळ भाजून त्याच्याच बरोबरीत गूळ घालून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने भरून आपण मस्त थोडंसं पीठ लावून त्याच्यावरती अगदी हलक्या हाताने लाटणार आहोत। सगळ्या कडा व्यवस्थित बंद करून घेतलेल्या आहेत। गोल करून मोदकासारखं हातावर आपण फिरवलं आणि छान आपण एक त्याचा गोळा तयार केला आणि अशी पोळी हलक्या हलक्या हाताने सगळ्या बाजूने लाटून घ्यायची आहे। आपण पाहू शकता सगळीकडे सारण पसरलेलं आहे व्यवस्थित अगदी कडेपर्यंत। थोडंसं तूप किंवा तेलाचा हात लावून घेतला आणि टाकली पोळी तव्यावर। मस्त तव्यावर दुसऱ्या बाजूनेही थोडासा तुपाचा हात लावून दुसऱ्या बाजूने आपण पलटून घेतली आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित थोडंसं मीडियम आचेवरती थोडंसं तूप लावून छान खरपूस सगळ्या बाजूनी आपली पोळी भाजून घ्यायची आहे। बघा बरं कशी टम्म फुगली ही पोळी आणि खायला पण खुसखुशीत लागते आणि मस्त लागते। तर करून पहा नक्की गूळ पोळी।